मी दिनेश नंदे सर, भूमी एग्रो इंडस्ट्रीज अकोला या कंपनीतर्फे आज आपण ढिवरवाडा या गावामध्ये वनवेजी यांच्या शेतावरती आलेलो आहोत। तर सगळ्यात आधी आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय घेऊया आणि जाणून घेऊया की यांनी किती वर्षापासून मिरची या पिकाची लागवड, वांगे या पिकाची लागवड आपल्या शेतावरती करत आहेत आणि त्यांना आपल्या भूमी एग्रो या इंडस्ट्री या कंपनीचा कोणते कोणते न्यूट्रिशन या बागावरती त्यांनी मारलेले आहेत। कारण की बाबाची वय पाहता त्यांना अनुभव खूप दांडगा आहे। तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया लागवडीची एकंदरीत पद्धत आणि एक एक स्टेज जाणून घेऊया। तर सगळ्यात आधी बाबा तुमचा परिचय सांगा। परिचय? रामदयालजी वनवे, राहणार कुठले? ढिवरवाडा, तालुका मोवाडी, जिल्हा भंडारा। बाबा ही लागवड ही व्हेरायटी कुठली आहे? हे व्हेरायटी आहे सुकडीची व्हेरायटी आहे। नाव सांगता येईल? नाव मिरचीचा वाण कोणता आहे बा? मिरचीचा वाण नाव त्याचं लालपरी आणि या साईडला तलवार आणि लालपरी दोन प्रकारच्या व्हेरायटी या भागावरती लावलेल्या आहेत, बरोबर आहे? ती लागवड कधी झालेली आहे आपली? हे झाली आहे 10व्या महिन्यात। 10व्या महिन्यामध्ये। तर रोप साधारणतः तुम्ही 9व्या महिन्यामध्ये वगैरे टाकले असतील, बरोबर आहे? तर लागवडीची पद्धत सांगा आम्हाला। लागवडीची कटाई करून त्याला जो संकल लावून मग आपण बाया लावून सन्या संकल उचलायची नाही। ते संकल नाही उचलला हा सरळ होते। असं म्हणजे सरळ पद्धतीने लागवड करता संकलीचा वापर तुम्ही करत असता आणि त्याच्यानुसार जसा झाड आपली लावण्याची जी पद्धत आहे तर एका झाडाचा अंतर किती आहे? हा आहे 2 फुटाचा। 2 फुटाचा आणि सरी मधला 2 फूट, म्हणजे 2 बाय 2 वर तुमची चौरस पद्धतीने लागवड झालेली आहे। तर चौरस पद्धतीचे एक गुण वैशिष्ट्य असं आहे की चारही बाजूने जरी आपण पाहिला तरी आपल्याला झाड चारही कोपऱ्यामधून सारखा लक्षात येतो। त्याच्यावर ही चौरस पद्धत आहे असं आपल्या लक्षात येत आहे। तर आमच्या भूमी कंपनीचे बाबा कोणकोणते प्रोडक्ट तुम्ही इथं वारलेले आहेत? त्याचं नाव नाही, तो काळावाला पॅकेट जो म्हणतो तुम्ही, ज्याला आपण मिस्टर रिलायबल म्हणतो, त्याचा वापर बाबांनी आपल्या शेतावरती केलेला आहे। तर त्यांचा फायदा सांगा तुमच्या शब्दात। त्याचा फायदा कलर आणते, शायनिंग आणते झाडाला, मालाला शायनिंग आणते। साईज मध्ये काही बदल जाणवतो तुम्हाला? साईज मध्ये बदल होते। असं आता सध्याच्या कंडिशन मध्ये आपल्याकडे कोणकोणते क्रॉप आहेत, कोणते पीक आहेत? आता वांगा आणि मिरची। तर वांगा आणि मिरची दोन्ही पिकावरती त्यांचा वापर करतात? दोन्ही पिका। अजून ते 5 ग्रामची जे जेठ आणि जे पुडी ते पण वापरतात? त्याच्यानं काय काय जाणवतं तुम्हाला असं वाटतं? त्याच्यानं जो शिंडा फुटवा आहे ते फुटवा कलर मध्ये येते आणि त्याच्यावर चुरडा नाही, चुरडा वगैरे येत नाही। फुटव्याचं प्रमाण चांगलं राहते आणि कुठल्याही झाडाला फुटव्याचं प्रमाण जर चांगला आला तर त्याचा घेर चांगला होईल। घेर चांगला आला तर फुलाचं प्रमाण चांगलं येईल, कळीचं प्रमाण चांगलं येईल आणि मालाची सेटिंग जास्त येईल। आता जनरली मित्र आपण पाहू शकतो हा साधारणतः 1 ते 1.5 चा झाड आहे उंचीचा, परंतु मालाची संख्या आपण बघूया, दाखवा इकडे। मालाची संख्या जर पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की या 1.5 फुटाच्या झाडामध्ये साधारणतः अर्धा किलो आपल्याला साधारणतः माल आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत आहे, बरोबर आहे? तर बाबा मला हे सांगा, आपल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही आमच्या कंपनीशी काय मेसेज द्याल? म्हणजे की यांच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे नाही पाहिजे? त्याच्या कंपनीचं प्रोजेक्ट वापरायलाच पाहिजे, बरोबर? कारण की याच्या आधी सुद्धा आपण 1 महिन्यापूर्वी तुमच्या गावामध्ये एक कार्यक्रम पण आपण घेतलेला होता। त्याच कार्यक्रमामध्ये सुद्धा बाबांनी आपला परिचय सांगितलं की नाही बा, खरंच हा जे तुम्ही सांगता हा प्रोडक्ट फार चांगला आहे आणि मी नेहमी त्याचा वापर करतो। आणि एकंदरीत बाबाच्या सांगण्यानुसार, कारण की हा जो पट्टा आहे मोहाडी तालुक्यामधील ढिवरवाडा या गावामध्ये स्पेशली मिरची आणि वांग्याची मोठ्या प्रमाणावरती लागवड होते आणि भरपूर सारा माल हा आवकद्वारे बाहेर बाकी शहरामध्ये पाठवला जातो आणि जनरली हा गाव त्याकरता फेमस आहे। तर एकंदरीत बाबाच्या अनुभवावरून हा सगळं प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही असा एक मेसेज हा आपण इतर लोकांना सुद्धा देऊ शकतो। धन्यवाद।